नमस्कार, माझे नाव निधी रवींद्र भट. विद्येविना गती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र खचली. आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच या अविद्येचे सावट दूर करण्यासाठी, अज्ञानाचा घनघोर काळोख नष्ट करण्यासाठी, वसनाचा प्रकार प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांती ज्योतीने जीवनाचे रान केले. ती तेजस्वी क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवासे पाटील या दाम्पत्याच्या घरी सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आले होते. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला सावित्रीबाईंना साक्षर करण्याचा निश्चय केला. ज्या काळात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पडण्यासमयी होती. चूल-मूल एवढेच स्त्रियांचे विश्व होते. काळात प्रवाहाच्या विरोधात जाऊन सावित्रीबाई अक्षरे गिरवू लागल्या. लिहायला वाचायला शिकल्या. एवढे काय तर प्रतिभासंपन्न काव्यरचना करू लागल्या. सावित्रीबाई साक्षर झाल्या, पण त्यांनी हे शिक्षण त्यांच्यापुरते मर्यादित न ठेवता प्रत्येक मुलीला साक्षर करायचे हा तिचा ध्यास घेतला. कारण एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शहाणा होतो, पण एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला शहाणा करते, शिक्षित करते. म्हणूनच मुलींना शिक्षण देऊन त्यांना साक्षर करण्याचा निर्धार त्यांनी केला. 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाडा फुले दाम्पत्याने मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले यांनी पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. खेडोपाडी